कोशाने युक्त असणारा आत्मा आहे का, का कोशाच्या आतीत आत्मा आहे? मग हे काय करतात, वाच्यार्थाला धरून त्याला परमतत्व समजतात. वाच्यार्थाचा त्याग करून लक्षार्थाचं ग्रहण केलं तर ते खरं परमतत्वाला काय हे जाणणं आहे. पण तसं कोणी जाणत नाही. तसेच हिरण्यगर्भ किंवा वैश्वानर म्हणजे अग्नी, विष्णू, ब्रह्मदेव, शंकर, गणपती, देव यांनाही परमतत्व समजतात. आहे की नाही? त्या स्त्रिया ज्या आहेत त्या कोणत्या वट सावित्रीच्या दिवशी त्या वडाला प्रदक्षिणा घालतात, काय दोऱ्याने बांधतात, पूजा करतात, त्यालाच काय समजतात, ईश्वर समजतात. इतकंच नाही, आपलं पंचदशीमध्ये लिहिलं दसऱ्याच्या दिवशी शेतकरी कशाची कुदळ, पहार, फावडे त्यांची करतो, कारण तो काय म्हणतो, हे माझं काय आहे, दैवतच आहे, हे माझं परमतत्व आहे. वास्तविक ते परमतत्व आहे का? नाही. लोकांना ही गोष्ट लक्षात येत नाही. आणि खूप विचारवान असणारे हे जे दार्शनिक आहे हे सुद्धा परमतत्व असणारा आत्मा, तत्पदाचं लक्ष किंवा तोम पदाचं लक्ष याचा विचार करत नाही किंवा याला ते जाणू शकत नाही. सामान्य माणसं तर नाही जाणणार मी कोण आहे हे तत्व. अत्यंत बुद्धिमांद्यामुळे पिंपळ, वड, रुई, वेळू, कुदळ, कामकऱ्यांचे हत्यारे यांच्या ठिकाणीही परमात्मा भ्रांतीने पूजन करतात. काही काही लोक तर आता सांगितलं रुईचं झाड, वेळू, कुदळ, खोर यांना सुद्धा देव समजतात. आता हा जो शिष्य आहे ना, हा शिष्य विचारतो, शिष्य म्हणतो सर्व पदार्थामध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे, मग कुदळ, वेळू, अश्वत्थादी पदार्थाच्या ठिकाणी ते परमात्मा बुद्धी करतात, यात काय बिघडले? आपल्याला वाटतं खरोखरच आता काय तो कधी कधी पूर्व पक्ष होतो, तो कधी कधी पार सिद्धांताच्या डोक्यावर हात ठेवतो, असा आहे तो. तर तो म्हणतो की बिघडलं कुठं, कुदळ खोरी सर्वम खलविदम ब्रह्म, हा तुमचा सिद्धांत नाही, मग बिघडलं कुठं काय त्यांनी? आहे की नाही? आता ते काय बिघडलं ते सांगतात, उद्या सांगतील. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की. आच्छादन करतात असं जे म्हटलं तर ते कोणाच्या दृष्टीनं म्हटलं? जीवाच्या दृष्टीनं म्हटलं. असं वास्तविक या ठिकाणी ईश्वराचं जर यथार्थ स्वरूप म्हटलं तर यथार्थ स्वरूप ब्रह्म आहे, म्हणजे तत्पदाचं लक्ष आहे. परंतु सामान्य लोकांच्या हे लक्षात न येता ते तत्पदाचं जे वाच्य आहे म्हणजे माया विशिष्ट परमात्मा, तर त्यालाच लोक ब्रह्म असं समजतात. तो त्या वास्तविक त्याचा माया विशिष्ट परमात्मा हा तत्पदाचं वाच्य आहे, परंतु आणि ब्रह्म हे त्याचं लक्ष आहे. ब्रह्म हे परमतत्व आहे, पण लोक ईश्वरालाच परमतत्व असं समजतात. बरोबर ना? ईश्वर म्हणजे माया विशिष्ट परमात्मा किंवा माया विशिष्ट ब्रह्मालाच परमतत्व समजतात. ब्रह्म कसं आहे? निर्विशेष माया विवर्जित असणारं त्याचं जे स्वरूप आहे, शुद्ध स्वरूप आहे, ते परमतत्व आहे. लोकांची धारणा इतक्यापर्यंत गेली की त्या ठिकाणी ते हिरण्यगर्भाला कोणी ईश्वर समजतात, तर कोणी परमतत्व समजतात हिरण्यगर्भाला, कोणी विराटाला, कोणी कुदळ, वेळू या असणारे अत्यंत निकृष्ट पदार्थ तिथपर्यंत परमतत्व किंवा परमात्मा मानण्याची समजूत गेली. त्यावेळेला हा शिष्य शंका विचारतो, सर्व पदार्थामध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे, मग कुदळ, वेळू, अश्वत्थादी पदार्थांच्या ठिकाणी ते परमात्मा बुद्धी करतात, यात बिघडले काय? तो म्हणतो सिद्धांताच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर सर्वच पदार्थात परमात्म्याची व्याप्ती आहे की नाही? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. ही शंका तुकाराम महाराजांनी वेगळ्या रीतीने विचारलेली की काय अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. सगळंच ब्रह्मरूप आहे, जर कोणतंच ठिकाण रिकामं नाही तर प्रतिमा तो देव कैसा नव्हे. प्रतिमा जी आहे पांडुरंगाची मूर्ती आहे, समजा ती मूर्ती देव कसं तुम्ही लगेच म्हणता दिसतो हा तैसा नव्हे सर्व दिशा व्यापक. मग सर्व दिशा व्यापक आहे तर त्याच्यामध्ये प्रतिमेमध्ये तो नाही का? मग कुदळ वेळूमध्ये त्या परमात्म्याची व्याप्ती नाही का? मग काय बिघडलं? तुम्ही तर एकदम उपासाने म्हणता की लोकांची मजल कुठपर्यंत गेली? कुदळ वेळू याला परमात्मा मानेपर्यंत गेली. मानलं तर कुठं बिघडलं?
परमात्मा आहेच ना सर्व ठिकाणी, मग त्याला मानलं परमतत्व तर बिघडलं. परमतत्व नाही असं कोणतं ठिकाणी? मी नाही ऐसा ठाऊरला शिकवणं, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. गगनापेक्षाही गगनाचाही आत्मा असणारा परमात्मा हा सर्वव्यापी असल्यामुळं एखाद्या उपासकाने कशालाही जरी परमात्मा मानलं तर तो परमात्मा नाही काय त्या ठिकाणी, परमात्मा आहेच आहे. मग तुम्ही असा उपास का करता, असं जर शंका विचारली तर त्याचं श्रीगुरु उत्तर देतात. शिष्य पहिल्यांदा विचारतो, सर्व पदार्थामध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे, मग कुदळ वेळू अश्वत्थादी पदार्थाच्या ठिकाणी ते परमात्मा बुद्धी करतात, यात बिघडले काय? तर आता त्याच्यात काय बिघडलं हे श्रीगुरु सांगतात. श्रीगुरु म्हणतात, परमात्म्याची सर्वत्र व्याप्ती आहे हे खरे, तथापि त्या त्या उपाधीसहित परमात्मा मानतात, एवढेच बिघडते. परमात्मा सर्वत्र आहे, पण सर्वत्र असणारा परमात्मा हा तत्वतः निरुपाधिक आहे, आणि निरुपाधिक परमात्मा हे परमतत्व आहे. आणि हे लोक परमतत्व मानतात. उपाधीमध्ये परमात्मा नाही असं नाही, पण उपाधीच परमात्मा नाही. उपाधीचा अधिष्ठान परमात्मा आहे, परंतु उपाधी परमात्मा आहे असं नाही. जर उपाधी पण परमात्मा आहे, कधी जर परमात्म्याचं यथार्थ ज्ञान झालं आणि उपाधी कल्पित ठरली तर कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. हे जर लक्षात घेतलं तर परमात्मा हा सर्वद्रष्टा आहे, म्हणजे सर्व साक्षी आहे, आणि तो सर्व रूप पण आहे आणि सर्वाहून अतीत पण आहे. जर सर्व रूप म्हणलं तर सर्वाच्या अतीत होईल का? याचाच अर्थ सर्वाच्या अतीत आहे आणि तो सर्व रूप आहे. म्हणजे जे सर्व रूप आहे, सर्व जे आहे ते सर्व परमात्मा रूप आहे, पण कधी सर्वाचा बाध केल्यानंतर, आहे की नाही? बाध केला तर ते काय आहे? जगत ब्रह्मरूप आहे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. विश्व देवरूप आहे, पण कधी बाध केल्यानंतर आहे त्या स्थितीमध्ये नाही, सत्य समजून ते कधीही ब्रह्मरूप होऊ शकणार नाही. मग त्याचा मिथ्या आहे. मग सर्व रूप परमात्मा आहे, म्हणजे त्याचा असं आहे की परमात्मा त्याचा खरा द्रष्टा आहे, आणि ते जे रूप झालेलं आहे ते कोण झालेलं आहे? परमात्माच झालेला आहे. असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते रूप काय आहे? दृश्य आहे, बरोबर ना? म्हणजे त्याला असं म्हणतात. आणि ते रूप कसं, दृश्य असणारं रूप कसं आहे? मिथ्या आहे. असं जर कळलं तर मग तुम्ही म्हणू शकता की परमात्मा हा दृष्टा आहे आणि परमात्मा हा दृश्य आहे. पण दृश्य मिथ्या असेल तर त्याच्यासाठी आपली वेदांताची प्रक्रिया कोणती आहे? सर्व काय मिथ्या पदार्थांचा द्रष्टा हा त्याचा उपादान कारण असतो. पदार्थ मिथ्या आहेत की नाही? स्वप्नातले पदार्थ कसे मिथ्या, आणि स्वप्नद्रष्टा आहे की नाही? मग स्वप्नद्रष्टा स्वप्न झालाय की नाही? झाला का झाला नाही? झाल्यासारखा वाटला, झाल्यासारखा वाटला याचा अर्थ खरा झालाच नाही. मग पदार्थ तरी झालेत का? नाही. पदार्थही झाल्यासारखे वाटले आणि पदार्थ झाले म्हणून त्याला दृश्य नाव आलं, म्हणून त्याच्या ठिकाणी द्रष्टा हे त्याच्या सापेक्ष नाव आलं. वास्तविक त्याच्या ठिकाणी द्रष्टृत्व सुद्धा नाही. आपण म्हणतो साक्षीही होणे न ठके एरी गोठी काय. समोर साक्ष पदार्थ असतील तर त्याला साक्षी असं नाव येईल, साक्ष पदार्थ. दृश्य असेल तर त्याला दृष्टा नाव येईल. दृश्य जर नाही तर त्याला द्रष्टा हे नाव आहे का? द्रष्टा नाव नाही का? तो पदार्थच नाही. पदार्थच दृश्य द्रष्टा हे नाव गेलं तर मूळ जो द्रष्टा आहे त्याचा अभाव होतो का? का फक्त दृश्य सापेक्ष आलेल्या द्रष्टेपणाचा अभाव होतो. पण मूळ द्रष्टा जो आहे, दृंग मात्र त्याला म्हणतात, तो मात्र तुका म्हणे साहे देव आहे तैसा आहे. मग सर्व रूप आहे असं जेव्हा म्हणायचं, कुदळ वेळू सुद्धा परमात्मा आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला कुदळ आणि वेळू ही त्याची काय आहे? उपाधी. बरोबर ना? उपाधी ही नेहमी वेगळी राहते आणि उपहिताचं ज्ञान करून देते. असं जर आपण जाणलं तर आमचं काय हरकत आहे का त्याला? नाही. मग बिघडलं काय? परमात्मा मानतात कुदळ वेळूला, पण कुदळ वेळू ही उपाधी जी आहे तर ती उपाधी सत्य आहे असं समजून उपाधी सहित परमात्म्याला ते परमात्मा असं म्हणतात किंवा परमतत्व असं म्हणतात. त्यांनी काय करायला पाहिजे? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही असं म्हणून जर त्यांनी त्या कुदळ वेळूची पूजा केली तर आमची काय हरकत आहे का? नाही. फक्त तिला सत्य समजू नका. कशाला? उपाधीला सत्य समजू नका. उपाधी ही मिथ्या आहे असं समजा. म्हणजे उपहिताच्या ठिकाणी उपाधीचा फक्त भास आहे. तत्वतः आपण उपहिताचंच यथार्थ ज्ञान न झाल्यामुळं ते उपहितच काय होतं? उलटं दिसायला लागलं. विवर्त म्हणजे उलटं. ते उपाधीत काय उपहितच काय होतं? उपाधीच्या रूपाने दिसायला लागतं. पण जर उपाहिताचं ज्ञान झालं तर काय होतं? उपाधी जी आहे तर ती खोटी आहे असं कळतं. म्हणजे तत्वतः ती उपाधी काय आहे? त्या पदार्थाची, स्वामीजींनी सांगितलं
की त्या मिथ्या पदार्थाची निवृत्ती ही काय असते, अधिष्ठान रूप आहे. किंवा अधिष्ठानाचं ज्ञान झालं असताना मिथ्या पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप होते. आणि मिथ्या पदार्थ तो देखील काय होतो, मिथ्या पदार्थ तो मिथ्या ठरला म्हणजे त्याची निवृत्ती झाली. ती निवृत्ती कुठे राहिली, अधिष्ठानात राहिली, अधिष्ठान रूप होते. लक्षात येते ना. अशा प्रकाराने काही लोक म्हणतात की तुम्ही सगुण भक्तीची निंदा करतात. सगुण भक्तीची निंदा नाही, तुकाराम महाराज उलट म्हणतात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करून ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी. उलट त्या परमात्मा स्वरूपाविषयी काय अत्यंत आदर प्रगट करतात, आहे की नाही. पण कसा जाणून. आणि त्याला तुकाराम महाराज हे जेव्हा म्हणतात ना ते कोणाला उत्तर देतात, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. तर याचा अर्थ जर खरा वेदांती असेल तर तो मूर्तीपूजेची निंदा करेल का. खऱ्या वेदांताच्या दृष्टीनं सर्वम खलविदम ब्रह्म. मग ब्रह्म नाही अशी कोणती वस्तू आहे, तर तो अगदी गवताच्या काडीपासून, ऐके नाही, कसपटापासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वच्या सर्व अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. मग प्रतिमा सुद्धा देव नाही का, आहे. फक्त त्याचं म्हणणं एवढंच आहे का प्रतिमा ही उपाधी आहे आणि त्या उपाधी सहित तुम्ही त्या परमतत्व समजता. उपाधी सहित असणारं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाला तुम्ही परमतत्व समजता. पण खरं तर काय उपाधी त्याच्या ठिकाणी कल्पित आहे, ती तुम्ही समजा. आणि मग ती जर समजलं तर उपाधी काय करील, उलट उपाधीशिवाय उपहिताचं ज्ञान होत नाही. अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे. शून्य जरी दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे केले. शून्य दाखवायचं असेल तर एक बिंदू काढावा लागतो की नाही. तसं उपहित जो परमात्मा इंद्रियांना मनाला बुद्धीला गोचर होत नाही त्याचं ज्ञान करून द्यायचं. ज्ञान करून देताना काय करावं लागेल, तुम्हाला उपाधीचा स्वीकार करावा लागेल. पण उपाधी तिथंच ठेवायची नाही, उपाधीचा बाद करायचा. त्याच्यासाठी न्याय सांगितला माऊलीने, कोणता शाखाचंद्र न्याय सांगितला, आहे की नाही. म्हणे चंद्र कोणता आहे, आजीला विचारलं लहान मुलांनी चंद्र कोणता आहे दाखवा विचारल्यावर आजीनं सांगितलं तो चंद्र. त्याला कुठे कळतोय चंद्र, एवढं अफाट असणारं आकाश, त्याच्यात एवढी तारांगणं आणि त्याच्यामध्ये नेमका त्याला चंद्राचं ज्ञान. ते चंद्र पुन्हा प्रतिपदेची चंद्रकोर, त्यामुळे ते एकदम सूक्ष्म. त्याला कुठं दाखवता येते आजीला. आजीनं सांगितलं, आजीला दिसला, त्याला दाखवला, पण त्याला मात्र ज्ञान झालं नाही. मग आजीनं काय केली युक्ती, ती सांगितलं समोरचं झाड आहे ना, त्या झाडाची खांदी आहे ना, उजव्या बाजूला जे त्या खांदीला आणखी 3 खांद्या फुटल्या, त्याला आणखी 2 छोटे छोटे त्याला काय म्हणतो आपण डगळे दिसतात, त्याच्यामध्ये शेवटच्या टोकाला 2 पाने आहेत. तो हो हो म्हटला आणि त्या 2 पानाची फट पहा बरं, त्या फटीतून तुला पहा बरं चंद्र. तो म्हणतो आजी दिसला. आता काय चंद्राचं ज्ञान व्हायला ते लिंबाच्या काड्या घेऊन गेलं की तिथपर्यंत त्या डगळे किंवा त्या फांद्या घेऊन गेला का, फांद्या जागेवरच राहिल्या. तशी उपाधी जी आहे ती उपाधी जागेवरच ठेवायची, ती वेगळी ठेवायची आणि उपहिताचं ज्ञान करून द्यायचं. अशा प्रकारची वेदांताची सरणी. आणि त्यासाठी गुरुजी त्याला म्हणतात की परमात्म्याची सर्वत्र व्याप्ती आहे हे खरे, तथापि त्या उपाधी सहित परमात्मा मानतात एवढेच बिघडते. परमात्मा मानल्याने बिघडलं नाही, बरोबर ना, कुदळ वेळूला. पण त्या कुदळ वेळू ती जी उपाधी आहे त्या उपाधीला घेऊन परमात्मा म्हणतात, उपाधीचा बाद करीत नाहीत. एवढंच त्यांचं चुकलं. असो, अशा भ्रांतीने यथार्थ जीवेश्वर स्वरूपात विसरून देहादिकांच्या ठिकाणी जीवांना आत्मभ्रांती होते. ते म्हणतात अशा प्रकारे उपाधी सहित परमात्मा मानला की ईश्वराचं स्वरूपही त्यांना कळत नाही, आणि उपाधी सहित कुटस्थ चैतन्य मानला की जीवाचंही स्वरूप त्यांना कळत नाही. मग अशा लोकांना जे उपाधीला सत्य मानतात किंवा उपाधी सहित परमात्मा मानतात, अर्थात उपाधी सहित जीवात्मा इथे मानतात, मग त्यांना जीवात्म्याचं स्वरूप तरी कळतं का. जीवात्म्याची ही अंतकरण ही उपाधी आहे असं कळतं का. स्थूल शरीर उपाधी आहे असं कळतं का. कारण शरीर उपाधी आहे असं कळतं का. पंचकोश उपाधी आहे असं कळतं का. त्यांना कळत नाही. बरं, ईश्वर आहे तो नित्यमुक्त आहे, शुद्ध तत्वात्मक माया त्याची उपाधी आहे की नाही, आणि तो तत्वता मायेच्या अतीत आहे, ही त्यांना गोष्ट कळत नाही. मग अशा पुरुषांना जे उपाधीसहित परमात्मा मानतात त्यांना ईश्वराचंही यथार्थ स्वरूप कळत नाही आणि जीवाचंही यथार्थ स्वरूप कळत नाही. जीवेश्वरात अशा लोकांना म्हणजे काय, थोडक्यात भ्रम झालेला आहे. अशा भ्रांतीने यथार्थ जीवेश्वरास विसरून, यथार्थ म्हणजे यथार्थ म्हणजे जसे आहेत जीव आणि ईश्वर त्या स्वरूपाला ते काय करतात, विसरतात. आणि देहादिकांच्या ठिकाणी जीवांना आत्मभ्रांती होते. आणि मी म्हणजे कोण, तर स्थूल देह. मी म्हणजे कोण, तर कर्ता भोक्ता. मी म्हणजे कोण, सुखी दुःखी. मी म्हणजे कोण, ज्ञानी अज्ञानी. इथपर्यंत जातं. तर ज्ञानी अज्ञानी म्हटलं की कोणत्या शरीराची भ्रम झाला, कारण शरीराचा.
जर मी करता भोगता सुखी दुःखी म्हटलं तर सूक्ष्म शरीराचा, आणि मी जन्मणारा मरणारा म्हणलं तर स्थूल शरीराचा भ्रम त्यांना होतो. मग भ्रांतीने ते काय करतात, जीवेश्वराचं स्वरूप यथार्थ जाणत नाही आणि मग स्वतःला काय म्हणतात, करता भोगता किंवा जन्म मरण धर्मवान किंवा अज्ञानी अशा प्रकारचं म्हणतात. तुम्ही म्हणा ज्ञानी अज्ञानी कसे म्हटलं, ज्ञान सुद्धा काही वृत्ती ज्ञान जे आहे ना ते कारण शरीराचा त्याचा अंतर्भाव होतो. कारण अज्ञान आहे ना ते कारण शरीरात आहे ना, त्या अज्ञानाचं विरोधी असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा त्याचाच धर्म आहे. म्हणून ज्ञान अज्ञान हे सुद्धा काही कारण शरीरातच मानावेत असं अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं. किंवा एकाची पत्नी त्रास देत होती ऐकी नाही, म्हणून तो तिला कंटाळा ऐकी नाही, आणि कंटाळल्यानंतर ती पत्नी मेली. मग तिला आनंद व्हावा तर पुढं काय झालं, ती झाली हाडळ. पत्नीच काय झाली, हाडळ. पूर्वीपेक्षा जास्त दुःख देऊ लागली, बरोबर आहे ना. म्हणून पूर्वीपेक्षा जास्त दुःख देऊ लागली तीच पत्नी. तसं अगोदर म्हणत होता की मी कोण आहे, अज्ञानी, अगोदर दुःखात होता आणि नंतर काय म्हणायला लागला, मी ज्ञानी ऐके नाही, अहम ब्रह्मास्मी असं म्हणायला लागला. तर म्हणून अहम ब्रह्मास्मी हे जे स्फुरण आहे, प्रथम स्फुरण, प्रथम स्फुरण हे कोणाचं आहे, मायेचंच आहे, म्हणजे कारण शरीराचंच आहे. म्हणून त्या ठिकाणी माऊली म्हणतात की जिती अविद्या ऐशी, जिवंत अविद्या अशी आहे की ती अन्यथा बोधाते घेऊशी, ती अन्यथा ज्ञान करून देत होती, मी कोण आहे, देह आहे असं म्हणत होती. आणि तेची काय तेची मरून पुन्हा उठते कसं, हा तेची यथाबोधेशी उठी, निमालेपणे, आणि तीच काय होते, यथाबोधेशी म्हणजे यथार्थ अहम ब्रह्मास्मी अशा बोधाने होते, पण कशी, निमालेपणे, मरून स्वतः मरते आणि मी काय ब्रह्म आहे असं म्हणते. पण हिचाही समावेश कशात करावा, कारण शरीरातच करावा ऐक नाही, हे सुद्धा अज्ञानच आहे. अहम तुका म्हणे अहम ब्रह्म, आड येऊन येदी भ्रम. मग अहम ब्रह्म हा तिचा झालेला काय पुन्हा भ्रमच आहे, पण तो संवादी भ्रम आहे. एका भ्रमाला त्यांनी घालवलं आणि नंतर तो स्वतः अहम ब्रह्मास्मी वृत्ती सुद्धा निघून जात असते, ती स्वपर निर्वाहक आहे ऐके नाही. म्हणून या ठिकाणी हे सगळे हा जीव जो आहे तो ज्या वेळेला उपाधी सहित परमात्मा मानतो त्यावेळेला त्याला ना जीवाचं स्वरूप कळतं ना यथार्थ ईश्वराचं स्वरूप कळतं. आणि अशा वेळेला तो भ्रांतीने स्थूल सूक्ष्म किंवा कारण शरीराचे किंवा अन्नमय मनोमय प्राणमय विज्ञानमय आणि आनंदमय कोशाचे धर्म आपल्या ठिकाणी घेत असतो. देहादिकाच्या ठिकाणी जीवांना आत्मभ्रांती होते, मग पाप पुण्य करतात आणि अंतर्यामीपासून वेळवापर्यंत ईश्वर भावाने उपासना करून त्यापासून सुखाची इच्छा करतात. आणि मग काय करतात, जे आपल्याला अनुकूल वाटेल ते करत असताना बरोबर ना, त्या ईश्वरापासून आपल्याला जे मिळवायचं त्याच्यासाठी शास्त्राला प्रमाण करतात ऐके नाही, शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे आचार करतात. करता करता कधी कधी त्यांच्याकडून निषिद्ध पण घडतं, मग पाप पुण्य निर्माण होतात त्यांच्यापासून. पण पाप पुण्य निर्माण होतात का, तर त्यांच्या ठिकाणी ज्याला काय म्हणतो आपण कर्तृत्व किंवा भोक्तृत्व, त्याला अभिमान धारण करतात ना, मी करता आहे किंवा भोगता आहे. मग जो ज्या कर्माचा करता असतो तो त्या कर्मफलाचा भोगता अपरिहार्यपणे होतो. म्हणून ते पाप पुण्य करतात. आणि पाप पुण्य करताना पुन्हा शास्त्र त्यांच्या समोर असतं आणि मग त्या शास्त्रामध्ये जेवढं सांगितलेले आहेत तेवढ्या वेळोवापासून तर ब्रह्मदेवापर्यंत किंवा हिरण्यगर्भापर्यंत किंवा अंतर्यामीपर्यंत अनेक प्रकारच्या उपासना करतात, त्यालाच ईश्वर समजून. आणि त्यापासून काय होतं, त्या ईश्वराची उपासना कशासाठी करतात, त्याच्यापासून सुखाची इच्छा करतात किंवा हा ईश्वर मला सुखी करेल. वास्तविक माऊलींची एक ओवी किंवा भागवतामध्ये एक ओवी की हा स्वतः सुखरूप आहे, स्वतः सुखरूप आहे, पण सुखाची काय करतो, इच्छा करतो आणि त्या इच्छेच्या पूर्तीसाठी दुसऱ्याकडून त्याची काय करतो, अपेक्षा करतो. काय ओवी आठवते का नाथ महाराजांची भागवतामध्ये, आपण सुखरूप आहे, मी स्वतः सुखरूप आहे हे एकदा विसरला की मग काय होतं, त्याला सुखाचा भोग व्हावा अशा प्रकारची इच्छा होती. आणि मग सुखाचा भोग कोण देईल, तर जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आणि मग तो काय करतो, ईश्वरोपासनेला प्रवृत्त होतो. म्हणजे पाण्याला तहान लागते आहे की नाही, पाण्याला मोठी लागली तहान काय, नाथाच्या घरची उलटी खून. याचाच अर्थ असा आहे की सुखरूप असणारा जीव तो काय करतो, सुखाची इच्छा करतो. खरी दुःखाला सुरुवात होण्याचा क्षण कोणता आहे, पहिला जीवाच्या जीवनातला, सुखरूप असताना सुखाची इच्छा झाली, इथंच दुःखाच्या बीजाला सुरुवात झाली. मग आता त्याला काय झालं, त्याच्या ठिकाणी तो झाला उपासक, ईश्वराला केलं उपास्य आहे की नाही, तो झाला कर्माचा
करता आणि कर्मफल हे त्याला झालं प्राप्य, नाही की नाही. आणि ते कर्म हे त्याचं काय ठरलं, कर्तव्य. असं हे सगळं कशामुळे त्याच्या पाठीमागं हा सगळा प्रपंच लागला, इच्छेमुळं. इच्छा कशामुळे झाली, स्वस्वरूपाला जाणलं नाही म्हणून. स्वस्वरूप कसं आहे, सुखरूप आहे असं. आणि अंतर्यामीपासून वेळवापर्यंत ईश्वर भावनेने उपासना करून त्यापासून सुखाची इच्छा करतात. ज्या उपाधीचे आराधन करतात त्या उपाधीचे योग्यतेनुरूप त्यांना फल मिळते. आता बरं तुम्ही म्हणाल मग वेदामध्ये सांगितलेले आहेत या उपासना, वेदामध्येच फलाचं वर्णन केले, तेव्हा त्या कर्मकर्त्याचं काय निरर्थक जातं का सगळं उपाधीला धरून. इथं जे उपासनेचा प्रांत जो आहे तो वेदानेच सांगितलेला आहे ना. तर उपासना मग निष्फल जाते का त्याची, निष्फल जात नाही. पण उपाधीला धरून जेव्हा तो त्या उपाधी सहित परमात्म्याची सेवा करतो तेव्हा त्या उपाधीमध्ये जेवढं सामर्थ्य असेल तेवढंच सामर्थ्यानुरूप त्याला फल मिळतं. आणि हे जे फल आहे हे फल कसं आहे, निश्चिम फल आहे. म्हणजे त्याला जे फल येतं की ह्या फलापेक्षा जगात कोणतंच फल नाही. जर उपाधीरहित परमात्म्याला जाणून त्या परमात्म्याची उपासना केली, म्हणजे त्या परमात्म्याच्या आत्मभावाने उपासना केली, तर त्याचं फल, किंवा अहंग्रह उपासना केली, त्याचं जेवढं फल आहे तेवढं फल ह्या अंतर्यामीपासून कुदळापर्यंत उपाधीसहित केलेल्या परमतत्वाच्या उपासनेपासून मिळत नाही. का बरं मिळत नाही, बरं त्या फलामध्ये कमी अधिकपणा असतो. समजा तुम्ही वेळू कुदळाची उपाधीच्या धरून केलेली परमात्म्याची पूजा आणि तुम्ही शुद्ध सत्वात्मक मायेला धरून केलेली परमात्म्याची पूजा, याच्यामध्ये फल वेगळं येईल. शंकराच्या उपासनेचं फळ वेगळं येईल, ब्रह्मदेवाच्या उपासनेचं वेगळं येईल, हिरण्यगर्भाच्या वेगळं. याचं कारण काय, जी उपाधी तुम्ही त्याच्या ठिकाणी कल्पना केली त्या उपाधीचं जेवढं सामर्थ्य असेल तेवढ्याच प्रमाणात फलाची तुम्हाला प्राप्ती होईल असं सांगतात. आता नाही का काही लोक एखाद्या माणसाला हे झाले काय, त्याला म्हणतात पित्त उठलं अंगावर, तर लोक काय म्हणतात, ती रात्रीची शिळी भाकर कोळसा लावून रस्त्यावर ओवाळून टाका, आणि तिकडून आल्याबरोबर त्याचं काय होतं, ते खाज अंगाची थांबून जाते, ऐके नाही. आणि त्या देवाला काय लागत होतं, फक्त शिळी भाकरीन कोळसा, ऐके नाही. आणि ते झालं त्याचं बरं एकदम. आणि नंतर त्याला काय झाला, दुर्धर आजार झाला, राजयक्ष्म्यासारखा, त्याला आपण टीबी म्हणतो किंवा काय, असा मोठा आजार झाला. आता लोक सांगतात तेवढ्याने भागणार नाही, त्याला वेगळी उपाधीची कल्पना करावी लागेल. मग आता काय त्याचा रोगा आईच्या देव्यावल्ली जाणे झाली बाद, वैद्य एक पंढरी राव अंतर्भाव तो जाणे. ते सांगतात की आता वैद्य कोण आहे, आता हे भूताखेतावर भागणार नाही, आता वैद्य एक पंढरीराव. म्हणजे जसं त्याला उपाधी असेल त्याप्रमाणे फलप्राप्ती होते. ज्या उपाधीचे आराधन करतात त्या उपाधीचे योग्यतेनुरूप त्यांना फल मिळते. उपाधी जशी असेल तसंच फल मिळणार. मुलाच्या हातातील बिंदल्या हरवल्या तर कोपऱ्यातील म्हसोबा शेण थापतात, असे काही देव आहेत. ते नाही का, आता पाऊस पडत नाही म्हणून महादेवाला कोंडून घेतात. तर लहान मुलाच्या किती दीड दमडीच्या त्या बिंदल्या त्या हरवल्या तर म्हणे आता कसं, त्या म्हसोबावर साखर टाकायचं आणि म्हसोबाला शेण थापायचं. व त्याचे फल चोरणाराच फार झाले तर हगवण लागते इतके. चोरणारा मरत नाही, त्याला फार तर काय होते, जुलाब सुरू होतात. त्याचप्रमाणे विष्णुवादी श्रेष्ठ देवतांचे आराधन केले तर महान ऐश्वर्य प्राप्त होईल. तुम्ही कुठे जाल, विष्णू लोकात जाल किंवा वैकुंठ धामात, कारण का त्यांच्या ठिकाणी महान ऐश्वर्य, विष्णूच्या ठिकाणी त्याची उपासना केली तर तुम्हाला महान अशा प्रकारच्या ऐश्वर्याची प्राप्ती होईल. परंतु आत्मज्ञानाशिवाय मोक्षाचे परम सौख्य प्राप्त होणार नाही. कोणत्याही देवाची उपाधीसहित देवाची तुम्ही कितीही जरी उपासना केली तर तुम्ही कुठपर्यंत जाल, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, ह्या मोक्षी सारष्टी इथपर्यंत जाल. परंतु तुम्हाला परम सौख्य म्हणजे ज्या निरतिशय सुख, ज्या सुखापेक्षा जगात कोणतंच सुख नाही, जे सुख कोणत्याही देशकाल किंवा वस्तूवर अवलंबून नाही, जे सुख नित्य आहे, जे सुख स्वयंप्रकाश आहे, आहे की नाही, ज्याच्यामध्ये भोक्ता, भोग्य किंवा भोग अशा प्रकारची कोणतीही त्रिपुटी नाही, अशा प्रकारचं जे सुख आहे, नित्यानंदापुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, जेथेने सरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन हो. असं जे परम सौख्य आहे ते मात्र तुम्हाला आत्मज्ञाना वाचून प्राप्त होणार नाही, ही गोष्ट. म्हणून त्यांनी ना, यजिजो भजिजो पूजिजो परी प्रवेश एका द्वारे. तुम्ही काही करा, काय नुद्धरिजे
विठ्ठलेविन नुद्धरी जे इथं विठ्ठल म्हणजे कोण आहे आपला आत्मा आणि त्या आत्म्या वाचून म्हणजे त्या आत्म्याचं यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय म्हणजे तो आत्माच ब्रह्म आहे अशा प्रकारचं किंवा ब्रह्मच आत्मा आहे अशा प्रकारचं ज्याला म्हणतो ओतप्रोत चिंतन सहा अहम अहम सहा मीच ब्रह्मन ब्रह्मच मी अशा प्रकाराने जेव्हा ब्रह्माची परोक्षतेची भ्रांती आणि आत्मविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती जाऊन तुम्हाला यथार्थ आत्मबोध होईल त्यानेच तुम्हाला या परम सौख्याची प्राप्ती होईल म्हणून न कर्मणा न प्रजा कितीही कर्म केलं कितीही उपासना केली योग केले तरी सुद्धा तुम्हाला हे परम सौख्य पाहिजे असेल मोक्ष पाहिजे असेल तर मोक्ष कशा निवेदन ज्ञानेन एके अमृतत्व मानसो केवळ ज्ञानानेच मोक्ष होईल दुसऱ्या कोणत्याही साधनाने होणार नाही मग बाकीची साधनं व्यर्थ आहे का मग त्याच्या ठिकाणी यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन असं म्हणतात तपाने यज्ञाने दानाने ब्राह्मणा विविदिशंती ब्राह्मण जाणण्याची इच्छा करतात ब्रह्माला त्याला सांगितलं की ब्रह्मज्ञानही व्हायचं असेल तर यज्ञेन दानेन कर्मणा असं कसं काय म्हटलं मग तिथं हां त्यांनी काय होईल त्यांनी तुमच्या अंतकरण शुद्धी होईल अंतकरणाची स्थिरता होईल साधना प्राप्त व्हावा तुम्हाला साधन चतुष्टय संपन्न अधिकारी जे ज्ञाननिष्ठा योग्यता प्राप्त व्हावी एवढाच त्याचा अर्थ म्हणजे ती साधन आहेत परंतु कोणते परंपरेने साधन आहेत साक्षात साधन मोक्षाचं ज्ञान आणि ज्ञानच आहे असं सांगतात परंतु आत्मज्ञानाशिवाय मोक्षाचे परम सौख्य प्राप्त होणार नाही विष्णुवादी श्रेष्ठ देवता स्वतः गुरु होऊन आत्मज्ञानाचाही उपदेश करतील असे त्यांचे ऐश्वर्य आहे परंतु उपासकाने तशा हेतूने उपासना मात्र केली पाहिजे हे फार महत्त्वाची गोष्ट सांगतात कारण तुम्ही लगेच म्हणणार मग त्यांनी जर मोक्षच होतं मग ईश्वराचा आम्हाला आता आपले ब्रह्मसूत्रात चाललं ना तिथं सुद्धा हे खरं त्याचं उत्तर आहे की बरं का महाराज दिगंबर महाराज हे मुमुक्षुत्व कशाने निर्माण होईल याच्याविषयी मग मुमुक्षुत्व निर्माण होण्यासाठी तिथं लिहिलंय ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना ईश्वराचा अनुग्रह झाला तरच पुरुषाला काय होते ही आत्मज्ञानाची इच्छा किंवा वासना निर्माण होते पुढे त्यांनी असं लिहिलं महाभय परित्राणा महान अशा संसार भयातून ती संरक्षण करणारी आहे कोणती नुसतं मुमुक्षुत्व उत्पन्न झालं की ते महान संसार भयातून आपली निश्चित उत्पन्न काय सुटका करणार पण असं मुमुक्षुत्व किती लोकांच्या ठिकाणी निर्माण होतं याविषयी ते अवधूत गीतेमध्ये ते सांगतात किती किंवा अष्टावक्र गीतेमध्ये श्लोक की महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते पृथ्वीच्या पाठीवर दोघा तिघांनाची इच्छा उत्पन्न होते असं त्यांनी विचारलं त्या वचनाला सुद्धा खोटे करणार कोण आहेत आपण इथं आता द्वित्रिणाम आहे का इथं आहे की नाही निदान दशकांची संख्या आहे की नाही तर ते जे वचन आहे त्या वचनात किंवा लोकसंख्या वाढीनुरूप आता काहीतरी म्हणायचं तर असे कोणीतरीच एखादे दोघं तिघं आहेत असं म्हटलेलं आहे याचा अर्थ ईश्वर अनुग्रह होण्यासाठी ईश्वर भक्ती आहे की नाही ईश्वर भक्तीनं तुम्हाला प्राप्त होईल यासाठी गीतेमध्ये श्लोक आलेला आहे की ते म्हणतात तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांती ते भगवान म्हणतात की जर ते माझी भक्ती करतील ना तर मी त्यांना बुद्धियोग म्हणजे हा ज्ञानयोग देतो म्हणजे आत्मज्ञान देतो आत्मज्ञानाची योग्यता करतो आणि आत्मज्ञान देतो सुद्धा ऐक नाही आपल्या संत वाङ्मयात तुकाराम महाराज काय म्हणतात माझ्या विठोबाचा काहीचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु रूपाने सुद्धा त्याच्या जीवनामध्ये तो येतो महाराजांची शंका काय आहे मग आम्ही आता भक्तीच करावी की श्रवण करावं ऐक नाही भक्ती जरी करायची झाली तरी चालेल आणि श्रवण करायचं झालं तरी चालेल स्वामी महाराज तर म्हणायचे भक्ती करा नाही तर श्रवण करा मरू नका फक्त साधन करीत राहा साधनाला फल हे आहेच आहे ऐक नाही त्याच्यामध्ये फल आहेत पण आता जेव्हा आपलं हे चिंतन चाललं याच्यामध्ये ईश्वरानुग्रह होण्यासाठी ईश्वराची भक्ती करायची बरं याला प्रमाण आहे स्वतः ईश्वरच सांगतो सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू काय सांगतो ददामी बुद्धी योगम तम मी त्याला बुद्धियोग देतो असं सांगतो मग आपण भक्ती करायला काय हरकत आहे तो परमात्मा येईल आणि आपल्याला आपणची देव होय गुरु ऐके नाही अशी जर स्थिती आहे पण त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट विचारसागरामध्ये सांगितलेली त्याला सर्व ऐश्वर्य प्राप्त होईल परंतु सर्व ऐश्वर्य प्राप्त होईल पण त्याला मग हे कधी मुमुक्षुत्व निर्माणच होणार नाही का त्याला मुमुक्षुत्वही निर्माण होईल त्याला वैराग्य निर्माण होणार नाही का वैराग्य निर्माण होईल पण आणि होणार नाही पण होईल कधी ते सांगतात विष्णुवादी श्रेष्ठ देवता
स्वतः गुरु होऊन आत्मज्ञानाचाही उपदेश करतील असे त्यांचे ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य म्हणजे विठ्ठल नावच त्याच्यासाठी त्याला दिलेले आहे. त्याचं ऐश्वर्यच असे विददाती लाती ठाती शून्यान गृह्णाती इति विठ्ठला. जे अगदी शून्य रूप आहे त्यांना काय तुकाराम काय त्या पुंडलिकाने मागूनच घेतलंय. किती पापी नष्ट दुष्ट आले तरी काय आहे त्यांचा तू उद्धार कर. पुंडलिकाने उभं कशासाठी केले त्यांना काय प्रमाण आहे ते मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. भगवंताने पुंडलिकाला आश्वासन दिलं मूढ पापी जैसे तैसे जसे असतील तशांना मी काय करीन ह्या काशेला लावून त्यांना पलीकडचं नेईल. परंतु जर काशेला तर लागले पाहिजेत ना नाही की नाही. काशेला लागले तर मूढ पापी जैसे तसे पण त्यांना इकडे या काय उभारोनी बाहे विठो पालवीत आहे नाही की नाही. परमात्मा त्यांना सारखा बोलवतो पण ते म्हणतात देव न लगे साठवणीचे रुंधले जागे. आता देव काय करणार त्याला नाही की नाही. जो लोहचुंबक आहे तो लोहचुंबक लोखंडाचं कणाला आकर्षण करून घेण्याची लोहचुंबकाचे सामर्थ्य आहे. पण म्हणे नाही हो ते पलीकडच्या धर्मशाळेतल्या लोखंडाच्या कणाला तो आकर्षण घेत नाही कारण ते त्याच्या प्रांतातच आले नाही ना. चुंबकीय प्रांतात आले तर त्यांचं आकर्षण होईल ना. तसे जे लोक मूळ पापी कोणी असतील तर त्यांना भक्तही असतील तर त्यांना मोक्ष तो देऊ शकतो. तेवढं ऐश्वर्य त्याच्या ठिकाणी आहे. म्हणूनच त्यांनी ते देव हे नाव देव धातूचे 10 अर्थ आहे. विठ्ठल नावाचा अर्थ आपण सांगितलं जो शून्यान लाती ठाती गृह्णा ती म्हणजे जो अगदी शून्य रूप आहे त्याला सुद्धा त्याचा देखील स्वीकार करतो आणि त्याचा या संसार सागरातून उद्धार करतो. म्हणून तो पांडुरंग परमात्म्याने स्वभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम असं जे पुरुष सूक्तात आहे तीच विठ्ठल नावाची उत्पत्ती त्यांनी सिद्ध केली. मग असा जरी परमात्मा असला तरी सुद्धा तो परमात्मा सगळ्यांना मोक्ष देणार नाही. त्याच्याजवळ ऐश्वर्य आहे परंतु ते ऐश्वर्य सर्वांसाठी उपयोगाला आणणार नाही. मग कोणासाठी आणणार. विष्णुवादी श्रेष्ठ देवता स्वतः गुरु होऊन आत्मज्ञानाचाही उपदेश करतील असे त्यांचे ऐश्वर्य आहे. परंतु उपासकाने तशा हेतूने उपासना मात्र केली पाहिजे. म्हणजे उपासक त्याला काय ज्याला जे काय जो जे मागतो त्याला तसं देतो. याच्या ठिकाणी असे यादृशी भावना यश्य सिद्धिर्भवती तादृशी. तुमची भावना काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला प्राप्ती होईल ऐके नाही. कारण काय आहे हे जे काय तो श्लोक आहे का पाठ मंत्र देवता यांच्याविषयी आपली जशी भावना असते त्या वैद्य औषधी यांच्या 6 पदार्थ सांगितले मला काय श्लोक पाठ नाही तर त्यांच्याविषयी आपली जशी भावना असते ना यादृशी भावना यश सिद्धिर्भवती तादृशी. परमात्म्याची उपासना तुम्ही कोणत्या हेतूने करता. परमात्म्याची उपासना जर तुम्ही म्हणत असाल की मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा आणि मदभक्तीची आवडी सेवा व्हावी आईची जोडी भगवान तुम्हाला काय करेल भक्ती प्रेम देईल ऐकी नाही. कारण तुम्हाला मोक्ष नकोच आहे. तुम्हाला फक्त काय पाहिजे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती तेच देणार. आणि तुम्ही जर देवाला असं म्हणायला लागले तीच भक्ती प्रेम. पण कसं मागता तुम्ही की तुझं माझं नाही भेद माझा आणि तुझ्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेद नाही. मग आता मग कोणतं ऐश्वर्य पाहिजे मनी भक्तीची आवडी सेवा व्हावी आईची जोडी. मला असं काय देवभक्तपण सुखाचा सोहळा ठेवून निराळा दावीमध्ये. तुम्ही काय म्हणता आत्मदृष्टीनं मी सर्वाच्या निराळा आहे म्हणजे उपास्य उपासक भावाच्या निराळा राहील आणि पुन्हा देवभक्ताचा सोहळा भोगेल. तुम्ही भगवंताकडे काय मागितलं ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती मागितली. आता देव मात्र आपणची देव होय गुरु आणि देव मात्र आता तुम्ही जर म्हणता भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ तर देव म्हणेल तथास्तु. आम्हाला ठेवून निराळा तथास्तु. देवाचं काय यादृशी भावना यश देवाजवळ सर्व ऐश्वर्य आहे. तुझा अवघे होऊ येते परिमज बाटो नये चित्ते उपासने परते काय नये काही आवडो. तुम्ही जर म्हटले की मला उपासनाच करिता माझं कालक्रमानात जावी मला तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी देव म्हणाल राहा त्याच्यामध्येच राहा. तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही आनंदमय कोशाला सोडायचंच नाही ना तुम्हाला तर आनंदमय कोशामध्ये राहा आनंदाचे भोगते होऊन राहा. अहो देवा या भोगतेपणाचा कंटाळा आला. रात्री ते म्हटले ना गोदे काठी होता आड देखण्याने एक केले आयत्या नेले जीवनापे. जर तुम्हाला आयत्या जीवनाप म्हणजे स्वतःसिद्ध आत्मस्वरूपाजवळ न्यायचं असलं स्वतःसिद्ध कारण तो काय आहे स्वतःसिद्ध आहे हा तोही स्वतःसिद्धत्वाचं त्याला ज्ञानही आहे आणि उपाधीच्या दृष्टीने तेवढं सामर्थ्य आहे तर ते दे. तुम्ही म्हणायला लागले की नाही देवा मला काय माऊलीसारखं म्हणायला लागले की मला अजून
काय करा, ह्या ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती दिली पाहिजे. कोणता अभंग एखादा सांगा. तर त्याप्रमाणे जर तुम्ही म्हणत असाल तर देव काय करील, तैश्या माझ्या सायुज्याची चाड तरी त्याची पुरवी कोड आणि सेवा म्हणती तरी आड प्रेम असूये. देवाला काय करता येत नाही. त्या उपाधीमध्ये असं ऐश्वर आहे की तुम्हाला ब्रह्मज्ञानही करून देतं आणि ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती देतं. परंतु तुम्हाला काय पाहिजे त्यानुसार ती उपाधी काय करत नाही. तुमची जशी भावना असेल उपासकाची त्याप्रमाणे ते उपास्य जे आहे ते तुम्हाला फल देतं. ते उपास्य म्हणजे दुसरं कोणतंही नाही. जे ते उपाध्य म्हणजे शुद्ध सत्वात्मक मायेची उपाधी धारण करणारं जे तुमचं इष्ट दैवत असेल, पांडुरंग, परमात्मा, विष्णू, भगवान शंकर, तर हेच करू शकतात तुम्हाला. हे जी काही वेदाने सांगितलेली दैवत आहे तर ही दैवत जे आहे तर ते तुम्हाला ब्रह्मज्ञान देखील देऊ शकतात. पण आता ब्रह्मज्ञान कोणाला होईल, तुमची इच्छा असेल तर होईल. म्हणजे तुम्ही भक्ती जरी मोक्षाच्या इच्छेने केली तरी होईल. श्रवण मननादी साधनं जरी मोक्षाच्या इच्छेने केली तर ती फलीभूत होतील. नाहीतर ते जी साधन आहे ना ते म्हणतात बांडेल्याचे वाया जाये पिक. अशा प्रकाराने कोणत्याही साधनामध्ये आपण साधन करता स्वामी महाराज असं म्हणायचे, मोक्ष कशाने होईल, तुम्हाला कशाने होईल मोक्ष, भक्तीनं होईल का ज्ञानाने, नाही कशाने मोक्ष होईल. कारण का मोक्ष हे तुमचं स्वरूपच आहे. मोक्ष म्हणजे बंध तुमच्या मान्यावर आहे आणि त्याच्या सापेक्ष मोक्ष सुद्धा काय आहे तुमच्या मान्यावर आहे. तेव्हा कशाने होईल, ज्यांनी तुमचा भ्रम निवृत्त होईल त्या साधनाने तुम्हाला मोक्ष झाला असा आमचा व्यवहार असेल, आहे की नाही. बाकी आहेच काय त्याच्यामध्ये. म्हणून खरं मोक्ष पाहिजे अशी इच्छा पाहिजे. त्याला काय म्हणतात मुमुक्षुत्व. म्हणून आता आपण चिंतन केलं ना, मुमुक्षुत्व हा सर्वात मोठा अवच्छेदक आहे. सगळं जरी झालं तरी मुमुक्षुत्व नसेल तर तुम्हाला कधीही मोक्ष होणार नाही. मुमुक्षुत्व असलं ना की आपोआप सगळ्या गोष्टी जुळून येतील. आता मी रस्त्याने येताना मंदिरातून एक वस्तू पाहिली आणि ती वस्तू मला खूप आवडली, ती मला प्राप्त व्हावी अशी वाटली. मी तिथे गेलो. मी गेल्यानंतर त्याला विचारलं किंमत काय, 100 रुपये. माझ्या खिशात 1 रुपया. आता मला ती वस्तू मिळू शकते का. पण मी आता पाठात बसलोय तर पाठात माझं लक्ष नाही, माझं सगळं लक्ष केंद्रित झाले त्या वस्तूकडे. ती वस्तू कशाने मिळेल तर आणि किती लवकरात लवकर मिळेल. तर मी काय केलं, आताच विचार केला, जिन्यात जाऊन उभं राहायचं आणि प्रत्येकाकडे 1-1 रुपया मागायचा, नाही की नाही. पैसे गोळा केलेच पाहिजे. पण 1-1 रुपया केला तर 50 रुपये होतील. 51 रुपयात वस्तू येत नाही. मी काय म्हणे 2-2 रुपये द्या, आहे की नाही. 2-2 रुपये द्या पण ती वस्तू मला मिळालीच पाहिजे. याला मुख्य कारण काय आहे, माझ्या मनात जी तीव्र तळमळ निर्माण झाली त्या वस्तूच्या प्राप्तीची, ती आपोआप सगळी साधनं घडून घेते. इथं नाही केलं तर चोरी करीन पण त्याच्यामध्ये ही वस्तू मिळून. स्वामी महाराज सांगायचे, त्यांच्या गुरुजींकडं एक पुण्यातले वकील आले. त्यांचं वय होतं 65 वर्ष आणि 65व्या वर्षी ते म्हणले की मला पंचदशी शिकायचे. तर त्यांचं संस्कृत साधारणतः होतं. तर स्वामी महाराज ते गुरुजी त्यांना म्हटले की आता 65 वय झालं, तुम्ही आता भज गोविंदम भज गोविंदम, आता नाही नाही रक्षती डुक्करही करणे, आता कशाला पंचदशी शिकता, हा वेदांताचा ग्रंथ आहे. त्यांनी सांगितलं काही झालं तरी मला पंचदशी ग्रंथ शिकवा. त्याने अनेक वेळा सांगितल्यावर मग ते म्हणे आपल्याकडे आहे का कोणाचा श्लोकपाठ. कधी कधी म्हणतात की सेवा केल्याने एखादी विद्या घेता येते, कधी विद्येने आपण एक विद्या त्याला द्यायची, विद्या विद्या अशा प्रकाराने. पुष्कलेन धने नवा, किंवा त्याला खूप धन द्यायचं आणि मग घ्यायचं. पुष्कलेन धने नवा किंवा गुरु शुश्रूषया विद्या, गुरूंची सेवा करून सेवेने प्रसन्न करायचं, मग त्यांच्याकडून विद्या घ्यायची. किंवा विद्या विद्या, किंवा त्यांना आपल्याला एखादी विद्या माहिती आहे ना, आपल्याला कॉम्प्युटरचं ज्ञान आहे ना, त्यांना कॉम्प्युटर शिकवायचं आणि त्यांच्याकडून ब्रह्मविद्या शिकायची. आता कोणतंही विद्या विद्या अशी पद्धत आहे. तर त्यांना सांगितलं, मग त्या गुरुजीने अशी आट घातली की त्यांना म्हटले तुम्ही मला धन दिलं पाहिजे. तर मी मागतो एवढं धन दिलं तर मी पंचदशी शिकवेल. त्यांनी सांगितलं किती पाहिजे, ते म्हणले 50,000 रुपये मला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं 15 दिवसाची मुदत द्या, मी तुम्हाला देतो. त्यावेळेला नुकतीच भारत पाकची फाळणी झाली होती आणि त्या फाळणीमध्ये हे लोक व्यापार, हे काही इथं थोडं ग्राम्य बोलायचं, फक्त त्याच्यातला भाव लक्षात घ्या. तर त्यांनी सांगितलं की माझ्या 2 मुली लग्नाच्या आहेत, त्या पाकिस्तानात नेऊन विकतो आणि 50,000 रुपये तुम्हाला आणून देतो. गुरुजींचं काही ते तात्पर्य नव्हतं, पण त्याची तयारी पाहिली तर 6 महिन्यात पंचदशी ग्रंथ कंठस्थ आणि अनुवादासहित त्यांनी केला. याच्यामध्ये कशामुळे केलं तर त्यांना ते शिकण्याची तीव्र इच्छा होती. म्हणून मुमुक्षुत्व हा साधकाच्या जीवनातला मुख्य अवच्छेदक आहे की जो काय करतो त्याला मोक्ष प्राप्तीला कारण होतो. मुमुक्षुत्व असलं तर तुम्ही आपोआप तुमच्या ठिकाणी हे षटसंपत्ती येईल की नाही, समाधी षटसंपत्ती येईल, नित्यानित्य विवेक येईलच की नाही, वैराग्य तुम्ही धारण करणारच की नाही, त्याच्याशिवाय पर्यायच नाही.
मग तुम्ही वैराग्य ही साधनं गोळा करावी का मुमुक्षुत्व अगोदर तीव्रतर असावं? मुमुक्षुत्व तीव्रतम असलं की त्याच्या पोटात आपोआप साधनं येतात. पण हे कशासाठी? तर मोक्षाची इच्छा असली पाहिजे, नाही की नाही? इच्छा ही मुख्य. म्हणून ते म्हणतात की उपासनेने सुद्धा मोक्ष मिळावा असं त्या उपास्य देवतेचं ऐश्वर्य, विष्णुवादी देवतेचं ऐश्वर्य. परंतु आपण केलेली उपासना मोक्षासाठी केली पाहिजे. एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी, किंवा किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा ओळसा थोर आभागिया ना, ओळसा थोर मायाजाळी, किंवा बहु पांगविलो बहु नागविलो बहु दिस झालो कासाविस. तुका म्हणे आता धाव घाली वेगी ब्रीद तुझे जगी दिनानाथ. कशासाठी? तर आता संसार तापे तापलो मी देवा करिताया सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पाय येवो माझे माये पांडुरंगे. ऐक ना, बहुता दिसाचा झालो भारवाई सुटीजे हे नाही वर्म ठावे बहु पांगविलो बहु नागविलो. ह्या सुटीजे म्हणजे मुक्त कसं व्हावं हे वर्म मला कळत नाही असं म्हणून जर भगवंताची उपासना केली तर ते वर्म सांगण्यासाठी माझ्या विठोबाचा तैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. हे एकदम गणितासारखे आडाखे या ठिकाणी शास्त्रकारांनी सांगितलेले या ठिकाणी सांगतात. परंतु विष्णुवादी श्रेष्ठ देवता स्वतः गुरु होऊन आत्मज्ञानाचाही उपदेश करतील असे त्यांचे ऐश्वर्य आहे. परंतु उपासकाने तशा हेतूने उपासना मात्र केली पाहिजे. असं आहे की माशी सगळ्या ठिकाणी बसते पण विस्तवावर बसत नाही. जेव्हा आपण मुक्त होण्याची इच्छा करतो तेव्हा ह्या ऐहिक आणि पारलौकिक सर्व भोगांना आग लावून द्यावी लागते, आहे की नाही? सर्वांचा काय करावा लागतो? मनापासून त्या इच्छेचा त्याग करावा लागतो, तेव्हा मोक्ष इच्छा निर्माण होते. किंवा मोक्ष इच्छा निर्माण झाली की त्यांचा त्याग होतच असतो. त्यांचा त्याग केल्याशिवाय मोक्ष इच्छा निर्माण होत नाही. आता सर्वांचा त्याग करावा वाटतो का माणसाला? कुठंतरी मनुष्याचं देह तादात्म्य स्थूल किंवा सूक्ष्म किंवा कारण शरीराचं तादात्म्य आपण सांगितलं ज्ञान रूपाने का होईना आम ब्रह्मास्मी वृत्तीचं का होईना जतन करावं अशी थोडी जरी इच्छा असेल, म्हणजे निर्विशेष ब्रह्मप्राप्तीची इच्छा जोपर्यंत नाही, थोडाही विशेष किंवा थोडाही उपाधी याला धरून जोपर्यंत तुम्ही ब्रह्मज्ञानाची इच्छा करते तोपर्यंत होणार नाही. त्यांनी सांगितलं संसार संगे परमार्थ जोडे ऐसे काय घडे जाणते न. तुकाराम महाराज म्हणतात की परमार्थ संसार संगे संसाराचे काही जतन करायचं आणि मग मोक्षाची इच्छा करायची असं नाही. तुकाराम महाराज म्हणतात जाळूनी संसार बैसलो अंगणी काय नाही तुझ्या मनी मानसी हे असंच आहे ना. किंवा कोणासाठी केली संसाराची हुळी या पाया वेगळी मायबापा. ज्याला या संपूर्ण ऐहिक आणि पारलौकिक भोगाविषयी पूर्णपणे उदासीनता असेल त्याच्याच ठिकाणी मुमुक्षुता निर्माण होते आणि अशा प्रकारची इच्छा सहसा द्वित्रिणाम उपजायते, कोणाच्याही ठिकाणी होत नाही. तुम्ही म्हणाल त्यांच्या ठिकाणी नसेल होत, पण आम्ही आज आहे ना त्याचं प्रत्यक्ष उदाहरण. हे सुद्धा मोक्ष प्राप्तीच्या क्षणी लागणारं झडती जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं की माझ्या ठिकाणी हे तर तीव्र मुमुक्षुत्व काय तीव्रतम मुमुक्षुत्व आहे. परंतु ज्या वेळेला खरा मोक्ष भगवान देऊ शकतो देण्याची वेळ आली तर आपण घेणार नाही. कारण आपल्याला काय आहे काहीतरी जसं ते राजहंस पक्षी आहे ना ते मोत्याचा चारा खातात, पण ते कावळे जे गेले त्यांना राजहंसाचा चारा मिळाला. ते म्हणजे काही व्यवस्थित नाही, ते मोत्याचा चारा व्यवस्थित नाही. कारण का ते तिकडे जातानाच म्हटले होते समजा तिथे गेलं तर आपल्याला रस्त्याने नाश्ता पाहिजे आणि नाही मिळालं तर तिथं काय. कावळ्याचं धर्म काय दररोज सकाळी विष्ठा खाणं. त्याने ते विष्ठेची गोळी घेऊन गेला आणि ते खायला लागला. आता त्याला काय त्या मोत्याच्या चाऱ्याची चव आहे का त्याला? तसं ऐहिक किंवा पारलौकिक भोगाची इच्छा धरून आपण जेव्हा मोक्ष सुख अनुभवायला जातो तेव्हा निर्भेळ मोक्ष सुखाची प्राप्ती कधीच होणार नाही, ऐके नाही. त्यांनी सांगितलं दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा असं तुकाराम महाराज सांगतात. आम्ही इथं आलो हे कशासाठी? सर्व संघ परित्याग केला तेव्हा काय अभंग तुका म्हणे सांगा सांडा घाटे तेने नका भरू पोटे. हे पोकळ घाटे जे आहेत ना याने जर पोट भरायचं तर त्याचा घर असणारा तुम्हाला कधीच मिळणार नाही. भरीव हरभरा पाहिजे असला तर तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे अशी स्थिती आहे. त्याच्यापेक्षा मला वाटतं अनेक वेळा सांगितलं असेल याच्यामध्ये स्वामी महाराज अखंडानंद स्वामी महाराजांनी कुठेतरी एक दृष्टांत दिला की खरी मोक्षाची जी इच्छा आहे ना ही सर्वसाधारणपणे निर्माणच होत नाही. याच्यासाठी त्यांनी सांगितलं की एक भक्त त्याने खूप भगवंताची उपासना केली आणि कशासाठी केली इथं सांगितलं ना मोक्षाच्या इच्छेने जर केली तर त्याला काय होतो मोक्ष होतो.
आणि त्या देवतांच्या ठिकाणी सामर्थ्य असूनही मोक्षाच्या इच्छेने केली नाही तर त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. तिथं त्यांनी दृष्टांत दिला की एका माणसाने मोक्षाच्या इच्छेने परमात्म्याची उपासना केली. केवळ मला काय पाहिजे, आता मला फक्त मोक्षच पाहिजे, दुसरं काहीच नको. आणि शेवटी तो त्याचं जे परम आराध्य दैवत, इष्ट दैवत त्याला प्रसन्न झालं. वरम वृणीश्व, तू वर माग. त्यांनी सांगितलं वर मागा, मला ह्या लोकातलं काहीच नको. कारण ती जी व्याख्या आहे ना ती वाचल्यापासून विचारसागरातली, रात्री कीर्तनात ऐकल्यापासूनच, कुठं ऐकली ना रात्री तेव्हापासून काय ऐक आणि पारलौकिक भोगाच्या त्यागाच्या इच्छेस ना, बरोबर ना, काय म्हणतात वैराग्य असं म्हणतात. त्यामुळं माझ्या ठिकाणी काय आहे, अशा प्रकारचं वैराग्य निर्माण झाले की मला ये लोक ऐहिकीचे का पार्वत्रीचे भोग पाईक झाली या इच्छेचे, हे भोगावे हे नरुचे म्हणा माझी, अशी माझी स्थिती, मला पाहिजे मोक्ष. त्यांनी सांगितलं थोडं पुढच्या जन्मात मिळालं तर चालणार नाही. ते म्हणे नाही, याची देही याची डोळा, आता याच क्षणी मला मोक्ष पाहिजे. भगवंतांनी सांगितलं थोडी तुला कल्पना देतो, काय हरकत नाही, माझ्या ठिकाणी सामर्थ्य आहे, तुझी इच्छाच आहे. परंतु कोणतीही गोष्ट सांगताना मोठी माणसं काही धोके सांगत असतात. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं थोडासा एक प्रतिबंध त्याला असा आहे की ज्या क्षणी तुला आता मी ज्ञान देईल, ज्ञान म्हणजे काय, मी तत्वमसी म्हटलं की तुला काय होईल, ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांती, ते तू तत्काळ माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. फक्त हे जे बाह्य उपाधी सहित असणार, म्हणजे उपाधी रूप असणार हे तुझं जे शरीर आहे ना, याला तत्काळ गलित कुष्ठ होईल. आणि त्याचं काय होईल, त्याच्या अंगातून पू रक्त आणि त्याला दुर्गंधी येईल, माश्या वगैरे बसतील, माणूस तुझ्या वाऱ्याला देखील बसणार नाही, एवढंच होईल. पण मोक्ष मात्र अगदी तुला निश्चित होईल. त्या उपनिषदामध्ये कोणत्या तरी ऋषी आले ना, त्याला खरूज झालेली होती, सारखा अंग खाजवत होता तो, कोणता एका गाड्याच्या खाली झोपलेला रैको, त्या रैकवापेक्षाही तुझी दुर्धर अशा प्रकारची स्थिती होईल. पण मुक्त मात्र तुला आत्ता लगेच करतो, ऐके नाही. त्यांनी सांगितलं थांबा, देवा थोडा विचार करतो. आणि त्यांनी सांगितलं काही नाही, पुढच्या जन्मात झाला तरी चालेल, ऐके नाही. अशी जर बघा ब्रह्मज्ञान पाहिजे आणि शरीराला कुष्ठ नको. अरे एकदा शरीर तादात्म्य सोडलं की ते भाडियाचे घोडे निधामा आणि तारोकडे आहे की गेले कोणीकडे, येही पुढे स्मरेना. तसे ज्या देहाच्या द्वारा ब्रह्मप्राप्ती करायची होती ते ब्रह्मप्राप्त झाले, गलित कुष्ठ हो, नाही तर ते कोणाच्या पालखीत जाऊ, आहे की नाही, किंवा ते पायदळी तुडवलं जावं, त्याच्या ठिकाणी काय कुत्ता जाणे चमडी जाणे, अशी स्थिती व्हायला पाहिजे. आणि ही स्थिती माणसाला काय आहे, देह तादात्म्य सांभाळून, स्वामी महाराज म्हणायचे की चमडी दमडी सांभाळून आम्हाला ब्रह्मज्ञान पाहिजे. मग चमडी दमडी सांभाळून ब्रह्मज्ञान कधीच होणार नाही, कोणालाही झालं नाही. म्हणून जरी तुम्ही म्हणत असाल ईश्वरोपासनेने ब्रह्मज्ञान, ईश्वरोपासनेने ब्रह्मज्ञान होईल, तुम्हाला मोक्ष होईल, पण ब्रह्मज्ञानाच्या इच्छेने केली पाहिजे. आणि ती इच्छा तीव्र तीव्रतर आणि तीव्रतम स्वरूपाची असली पाहिजे असं सांगतात. विष्णुवादी श्रेष्ठ देवता स्वतः गुरु होऊन आत्मज्ञानाचाही उपदेश करतील असे त्यांचे ऐश्वर्य आहे. परंतु उपासकाने तशा हेतूने उपासना मात्र केली आहे. असो, उपासनानुसार फल मिळते, त्याचे कारण स्थूल सूक्ष्म सर्व प्रपंच ईश्वराच्या 3 शरीरांतर्गत आहे. आता तुम्हाला जशी जशी उपासना आहे तशी फले मिळतात. कारण ही सर्व सृष्टी जी आहे, स्थूल सृष्टी, सूक्ष्म सृष्टी आणि कारण सृष्टी, हे सर्व ब्रह्मांड हेच ईश्वराचं काय आहे, शरीर आहे. तथापि ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष होत नाही. आता ते सांगतात उपासनानुसार तुम्हाला कोणतंही फल मिळेल. तुम्हाला जर वाटलं ना सार्ष्टी वास्तविक जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाचं सामर्थ्य त्या ठिकाणी त्याचं नसतं, ब्रह्मसूत्रामध्ये चिंतन आलं, परंतु त्या विश्वामित्राने प्रतिसृष्टी उत्पन्न केली की नाही, तर देवाच्या मनात आलं तर काही काळापुरतं त्याला तेही सामर्थ्य देऊ शकतो, सार्ष्टी म्हणतात त्याला. तुम्हाला सायुज्य, तुम्हाला कोण रुक्मिणी मातोश्रींना हा भक्त आहे का हे देव आहेत, आपलं इष्ट पतिदेवता आहे ही कळणार नाही. फक्त त्यांच्याजवळ कोणकोणते कौस्तुभ मणी आणि हे श्रीवत्स लांछन, नाही तर हे सुद्धा कळणार नाही. एवढी तुम्हाला सायुज्यता, स्वरूपता, सलोकता, समीपता, इतकं जवळ, इतकं मातोश्रींना तुमचा हेवा वाटावा, इतकं समीपता, इतकं सामिप्याने. जसं सीतामाईंना हनुमानरायाच्या विषयीचा काय वाटला, थोडासा त्याला काय म्हणतो आपण, हेवा वाटला की हनुमानराय सारखे जवळ असतात, मला सेवा वाटायला येत नाही असं वाटावं, इतकी जवळते. पण मोक्ष मात्र यांनी होणार नाही. ह्या सगळ्या प्रकारच्या सलोकतादी मुक्ती प्राप्त होईल, परंतु निर्विशेष मोक्ष ज्याला म्हणतात, ऐका, जो जन्म काय जन्माभावरूप मोक्ष असं जो म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, असा जो मोक्ष आहे तो मोक्ष मात्र तुम्हाला ब्रह्मज्ञाना वाचून प्राप्त होणार नाही. त्यासाठी तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला परत कधी काय करावं लागेल,
आत्मावारी द्रष्टव्या तर श्रोतव्य, तर पुन्हा काय करावं लागेल, ह्याच बैठकीला येऊन श्रवणच करावं लागेल. मग कधीतरी श्रवण करावं लागेल. तर आता कर्मलेडी न्याय सांगितला ना तुम्ही, कर्मलेडी न्याय, हातात आलेलं लोणी टाकून दिलं आणि पुन्हा काय करायला लागला, हात चाटायला लागला. मग कधीतरी कांदा खाऊन, बटाटे खाऊन, चपला खाऊन 100 रुपये जर द्यावेच लागणार होते तर 100 रुपये आताच दिलेले काय वाईट आहे. तसं इथं एक गोष्ट आपल्याला ब्रह्मज्ञान कधी होऊ का न हो, मी तर म्हणतो एका विचारसागराच्या आवृत्तीमध्ये एवढा निश्चय झाला, ज्ञाना वाचून एके उपाय करीशी जितुके तितुका गुंफीशी अधिके रुखी ये. ज्ञाना वाचून मोक्ष नाही, ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारून. तर वेदाने हात उभारून बोलला तेव्हा माझा सुद्धा निश्चय आता की ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष होणार नाही. ज्ञाना वाचून दुसरा उपाय करण्यानं मी सुटणार तर नाही, उलट काय होईल म्हणतात, तितुका गुंफीशी अधिकी रुखे, अधिक गुंतत जाईल. म्हणून बरे बाबा आपला आताच काय करावा, श्रोतव्य हा, मंतव्य हा, निधिध्यासितव्य हा, याच्याविषयी तर आपल्या अंतकरणात कधी भ्रम राहू नये. ठीक आहे ना. आज सांगतात म्हणजे प्रपंचातली स्थूल सूक्ष्म आणि कारणातली कोणती उपासकांनी इच्छा केली तरी ती पूर्ण होऊ शकेल. कारण ईश्वर जो आहे तो ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. आणि त्या ईश्वर समष्टी, त्या ईश्वराच्याच अंतर्गत काय आहे, ते सगळी ब्रह्मांड आहे. त्याच्यामध्ये जीवात्मा पण आहे. त्या जीवात्म्याने केलेली इच्छा तो परमात्मा पूर्ण करू शकतो, सगळं पूर्ण करू शकतो. पण ब्रह्मज्ञाना वाचून मुक्ती मात्र तो देऊ शकत नाही. आणि ब्रह्मज्ञान तो देऊ शकत नाही का, तोही देऊ शकतो, परंतु ब्रह्मज्ञानाची इच्छा केल्याशिवाय नाही. म्हणून शेवटी काय म्हणावं लागतं, उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानम अवसादेत. आपला मोक्ष आपण ठरवला तरच होईल, नाही तर ईश्वराचं देखील काही चालणार नाही. ईश्वराचं सामर्थ्य असून सुद्धा काही करणार नाही. कारण मला मोक्ष दे हे तरी कोणाला म्हणावं लागेल, आपल्यालाच म्हणावं लागेल. म्हणून आपल्या मोक्षाचं मोक्ष करते कोण आहे, आपणच आहे. आणि आपलं अवसादन करणारे कोण आहे, आपण. आपले मित्र कोण आहे, आत्मैव ह्यात्मनो बंधू, आत्मैव रिपुर आत्मना. आपला शत्रू देखील कोण आहे, आपणच आहे. ऐके नाही. हा यम एव एष वृणते तेन लभ्य. हा त्यांनी सांगितलं, हा आत्मा कोणाला प्राप्त होतो, जो त्याची इच्छा करतो त्याला प्राप्त होतो. जो आत्म्याची इच्छा करतो त्यालाच तो प्राप्त होतो. मग जर कोणी त्याची इच्छाच केली नाही तर त्याला तो प्राप्त होईल का, अर्थात प्राप्त होणार नाही. त्याचं एकच आहे, तुम्ही जशी इच्छा कराल तसं. त्या द्रौपदीला वस्त्रहरणात देव नव्हता काय जवळ, देव जवळ नव्हता का, देवाच्या ठिकाणी सामर्थ्य नव्हतं का, सगळं होतं. मग देवाने का होती, द्रौपदी रुसली का नाही, किती रुसली, देवा किती तुला हाका मारल्या, ऐके नाही. आणि तू, मी दातात वस्त्र धरलं, माझे पती सगळे होते, जेव्हा संरक्षण होईना आणि त्या दुःशासनाने शेवटचे प्रसंग आणला आणि त्यावेळेला तू माझी लज्जा रक्षण केली. वास्तविक देवाने काय थोडं केलं होतं का. भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, म्या निजांगे घालून उडी वस्त्राच्या कोडी पुरविल्या. आहे द्रौपदीच्या अति साकडी सभेशी दिसत नेसता दिसेल उघडी. सभेशी करिता ते उघडी, म्या निजांगे घालून उडी वस्त्राच्या कोडी पुरविल्या. म्हणतात मी स्वतः उडी घातली आणि तिला कोट्यवधी वस्त्र पुरवली नाही का. महाभारताचा इतिहास याला साक्षी आहे की नाही, आहे. भगवान पुढे जाऊन म्हणतात नाथ महाराज त्याचे, नेसता दिसेल ते उघडी. जर तिला समजा वस्त्र पुरवली, हे घे वस्त्र, तर ते नेसताना ती उघडी दिसेल. म्हणून भगवान म्हणतात की त्या ठिकाणी नेसती उघडी सोय झालो. भगवंताचे जसे अनेक अवतार आहेत तसे भगवंताचा जे डोंगरे महाराज म्हणायचे एक वस्त्र अवतार आहे. भगवान वस्त्र झाले. वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. परमात्मा वस्त्र रूप अवतार धारण केलं. आता याच्यापेक्षा भक्तासाठी काय व्हायचं, त्याच्या अंगाचं आच्छादन करण्याचं वस्त्र भगवान परमात्मा झाले. आणि ती द्रौपदीची पुन्हा भेट झाली, ती द्रौपदी देवाकडे पाहायला पण तयार नाही, रुसली. देवा एवढा प्रसंग तू कसा काय आणून दिला, आणि पार शेवटच्या क्षणाला तू धावून आला. तर ते कोणता श्लोक आहे का माहिती, तो श्लोक फार, हा गोविंद द्वारका वासी. कृष्ण गोपी जनप्रिय. हा पुढं, आणि पुढं काहीतरी तो हृदयांतर्यामी आहे अशा अर्थाचा तो श्लोक आहे. तर तिनं ज्या सांगितलं देवाला, देव हसले. ते म्हणे तुला हेच वाटतं, विनोदच वाटतो, केवढा प्रसंग आला. मग तेव्हा देवाने त्याला सांगितलं, द्रौपदी माझी याच्यामध्ये काहीच चूक नाही, सगळी चूक आहे ती तुझी. जर ज्या वेळेला म्हणे मी ताबडतोब काय गोविंद, गो म्हणजे इंद्रिय, तुझ्या ह्या इंद्रियांचं अधिष्ठात्री देवता रूपाने सर्व मीच आहे, मी तिथंच होतो. पण तू लगेच म्हणली द्वारकावासी.
द्वारकावासीन म्हणलं की मी कुठं गेलो, द्वारकेमध्ये गेलो, ऐकी नाही. मग द्वारकेमध्ये गेलो, पण तुझी तळमळ पाहून लगेच यायचं ठरवलं तर तू लगेच काय म्हणते, कृष्ण गोपी काय गोपी जनप्रिय. द्वारकेत होतं तर तू लगेच गोपींचा प्रिय म्हणले, मला गोकुळात जावं लागलं, आहे की नाही, मला गोकुळात जावं लागलं. आणि जेव्हा तू म्हटले की माझ्या हृदयात 60विला आहे हृदय संपुटी, हृदय संपुटामध्ये वास करणाऱ्या हे कृष्ण परमात्मा, आता मी काय नाही, मी आता याच्यातून वाचू शकत नाही, काय कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी. तत्क्षणी मी त्या ठिकाणी उपस्थित झालो आणि तुझं केलं की नाही, माझी काय चूक आहे, तू द्वारकावासीन म्हणलं की मी द्वारकेला गेलो. यादृशी भावना यश सिद्धिर्भवती तादृशी, अशा प्रकारची स्थिती. म्हणून उपासना किती केली परंतु त्या उपासनेमध्ये आपल्याला अशी इच्छा असली पाहिजे की मला मी जी उपासना करतो ती मोक्षासाठी. असं जर आपण चिंतन करून उद्या तुम्ही कर्म करा, उपासना करा, इतकंच नाही जर याच्यावर आरूढ होत नसेल नीतिशास्त्राच्या सिद्धांताचं अनुसरण करा, परंतु मला काय पाहिजे, मुक्तता पाहिजे, मला मोक्ष पाहिजे. याच्यासाठी केलं तर हे जाणून करणे, आणि जाणून केल्यामुळं त्याच्यापासून होणारं जे अदृष्ट आहे ते परंपरेने आपल्याला मोक्ष स्वरूपापर्यंत नेईल. पण हे सगळं जाणलं पाहिजे. म्हणून उपासना जरी करायची म्हणलं तरी वेदांताचं तत्व माणसाला डोळ्यापुढे असलं पाहिजे आणि मग त्यांनी उपासना केली पाहिजे. त्या काही लोक म्हणतात की त्याच्यामुळं प्रेम निर्माण होत नाही. हे काही वेदांत ऐकल्यापासून आमचं भक्तिप्रेम कळलं, त्याला वेदांतही कळला नाही आणि भक्तिप्रेमही कळला नाही. म्हणजे वेदांतामुळं भक्तिप्रेम जाईल म्हणून त्या वेदांताकडं जो पाठ फिरवतो त्यासाठी यांनी फार सुंदर उदाहरण दिले स्वामी रामतीर्थांनी. लक्षात ठेवा, कधी सांगितलं असेल, स्वामी रामतीर्थांनी लिहिले, कोणता तो श्यामृग नावाचा पक्षी असतो म्हणे, श्यामृग, बरोबर आहे ना, आणि तो ताशी 120 किलोमीटर वेगाने पळतो, एवढा त्या पक्षाचा वेग आहे. आणि तो किती वाळवंट दगड खोरे कुठे असले तरी पळतो. सहसा वाळवंटात असताना तो शिकाऱ्याला फार घाबरतो, आणि शिकाऱ्याला इतका घाबरतो की जर एखादा समोरून येणारा शिकाऱ्याचा किंवा त्याच्याबरोबर असणाऱ्या प्राण्याचा किंवा त्याच्या त्या धनुष्याच्या टणत्काराचा आवाज जर त्याने ऐकला की तो काय करतो, त्या वाळवंटामध्ये ना लपण्याचा प्रयत्न करतो, आणि लपताना काय करतो, आपली मान चोची सहित वाळवंटात आतमध्ये खूप असतो. आता बाहेरचं शरीर तसंच राहतं. मग अशा वेळेला त्याला काय वाटतं, आता शिकारी मला पाहत नाही, आता शिकारी त्याला पाहत नाही का हा शिकाऱ्याला पाहत नाही, उलट शिकाऱ्याला सापडणं त्याला सोपं झालं, ऐक नाही. तसं भक्तिप्रेम जाईल या इच्छेने अद्वैत तत्वज्ञानाकडे पाठ फिरवणं म्हणजे त्या श्यामृगासारखं आहे, ऐक नाही. जरी तुम्ही पाहत नाही तर देव तुम्हाला पाहतोच. उलट तुम्हाला जे काही संसार दुःख आहे किंवा जे भक्तिप्रेम आहे ते तर तुम्हाला उलट कधीच निर्माण होणार नाही. उलट जो खरा वेदांती आहे त्यालाच हे तत्व जे आहे भक्तीचं तत्व आहे त्यालाच कळतं. ज्ञानेश्वर महाराजांना ते तत्व ज्ञात आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय भक्ती काय ज्ञान घेऊन बसले, ज्ञानी येते स्वसमिती शैव म्हणती शक्ती, आम्ही ते परमभक्ती आपुली म्हणू. तुम्ही ज्याला स्वमिती म्हणतात त्याला कोणी शक्ती म्हणतात, आम्ही त्याला काय म्हणतो, भक्ती. तेची भक्ती तेच ज्ञान, एकला विठ्ठलची जाण. अशा प्रकाराने म्हणजे कोणती गोष्ट करायची म्हणलं तर जाणून केली पाहिजे. नाही तर लगेच लोक अभंग सांगतात, अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी, माझे दिठाळेल प्रेम. हे श्यामृगासारखे भूमिका एक येते जीवनामध्ये. हे तुकाराम महाराजांनी त्याचं प्रतिनिधित्व केलंय. सिद्धांत रूपाने ही गोष्ट सांगितली नाही. सांगितली असती तर तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग त्याची झाला अंगे तुका आता, ही परंपरा कशाला सांगितली असती. काय रक्तश्वेत कृष्ण पित प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत, देश काळ वस्तू भेदमावळ. हे कशाला सांगितलं असतं. हे काय, हे तुकाराम महाराजांचीच वचन आहेत का, कोणती वचन आहे. याचा अर्थ एका भूमिकेहून मानवी जीवन जेव्हा साधना करायला प्रवृत्त होतं तेव्हा एक जीवनामध्ये अवस्था येत जाते. त्या अवस्थेचं अतिक्रमण करून जीव जात असतो. त्याला योग्य मार्गदर्शन, शास्त्रचिंतन, स्वतःची भूमिका वाढली तर तो करत जात असतो. त्या रीतीने ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये. तथापि ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष होत नाही. जर मोक्षाची इच्छा असेल तर त्याने विचार करून पंचकोशासहित जीवेश्वराचे स्वरूप पृथक जाणून त्या दोघांचे ऐक्य जाणले पाहिजे. आता जर ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष होत नाही तर ब्रह्मज्ञान कसं होईल. मग मोक्षाची इच्छा असेल तर त्या ब्रह्मज्ञान होण्याचं साधन काय आहे. समष्टी किंवा व्यष्टीच्या पंचकोशाहून भिन्न
व्यष्टी पंचकोशाहून भिन्न कोण आहे? साक्षी. आणि समष्टी पंचकोशाहून भिन्न कोण आहे? ब्रह्म. आणि ते ब्रह्म आणि आपलं साक्षी आणि ब्रह्म हे दोन्ही काय आहेत? एकच आहेत. आणि त्यांच्यामुळे ईश्वर भाव आणि जीवभाव हा उपाधिकृत आहे. उपाधी दोन्ही कल्पित आहे. कल्पित उपाधीतला भेद सुद्धा कल्पित आहे. वास्तव काय आहे? लक्ष्यार्थामध्ये अभेदच आहे. वास्तव अभेद आणि कल्पित भेद अशा प्रकाराने त्यांनी जाणून घेतलं पाहिजे, तरच तो जीव मोक्षाला प्राप्त होईल. जर मोक्षाची इच्छा असेल तर त्याने विचार करून पंचकोशाहून जीवेश्वराचे स्वरूप पृथक जाणून, त्या जीवेश्वराचे स्वरूप पृथक आहे म्हणजे कोणत्या? तात्विक आहे की नाही. म्हणजे लक्ष्यार्थाने त्याचं स्वरूप कसं आहे? वेगळं आहे. त्याचा लक्ष्यार्थ हा वाच्यार्थाहून भिन्न आहे हे जाणून त्या दोघांचे ऐक्य झाले. नुसते भिन्न जाणून चालायचं नाही. आत्माच ब्रह्मन, ब्रह्मच आत्मा असं काय झालं पाहिजे? जाणलं पाहिजे. जाणलं पाहिजे म्हणजे संशय आणि विपर्यय रहित जाणलं पाहिजे. त्याच्यामध्ये पुन्हा संशय नाही आणि पुन्हा विपरीत भावना नाही असं जाणलं पाहिजे. ज्याप्रमाणे दर्भातील कोमल गर्भ काढून घेतेवेळी वरील स्थूल पत्रांचा त्याग करावा लागतो, त्याप्रमाणे जीवेश्वरांचे यथार्थ स्वरूप जाणण्याकरिता त्याचवरील पंचकोशांचा निराश करावा लागतो. आता सांगतात ते दर्भातलं जे कोमल गवत आहे ते आपलं काडी ती जर काढायची असली त्याच्यावर असणारे जे पापुद्रे ते एक एक काढावे लागतात, मग त्या काडीची उपलब्धी होते. तसा आत्मा समष्टी आपला आत्मा ह्या व्यष्टीहून वेगळा करायचा असेल किंवा ब्रह्म ह्या समष्टी पंचकोशांनी विभक्त करायचे झाले तर पंचकोशाचं एक एक आवरण काढत जायचं. पहिल्यांदा अन्नमय कोश, नंतर प्राणमय कोश, नंतर मनोमय कोश, नंतर विज्ञानमय कोश, आणि हा सगळ्यात जास्त अडकवणारा कोण आहे? आनंदमय कोश आहे. का आनंदमय कोशामध्ये उपासक अडकले, आनंदमय कोशामध्ये योगी अडकले आहे की नाही. आनंदमय कोशामध्ये सर्वजण अडकतात. तर याच्यामध्ये तेव्हा दुसरे जे नाही 21 दुःखाचा ध्वंस मानणारे नैयायिक देखील आनंदमय कोशामध्ये सगळे अडकतात. जो क्षणिक विज्ञानवादी बौद्ध आहे तोही आनंदमय कोशामध्ये, आणि शून्यवादी बौद्ध आहे तो सुद्धा काय होतो? आनंदमय कोशामध्ये सर्व अडकतात आहे की नाही. प्रभाकर मीमांसक सुद्धा काय आहे? स्वर्गभोगाच्या रीतीने आनंदमय कोशामध्ये अडकतात. एक एक पापुद्र, पहिल्यांदा पहिला पापुद्र आहे अन्नमय कोशाचा, दुसरा आहे प्राणमय कोशाचा, तिसरा आहे मनोमय, चौथा आहे विज्ञानमय, पाचवा आहे आनंदमय कोश. असा एक एक पापुद्रा काढून खाली अवशिष्ट राहिलेलं काय आहे? जे तत्व आहे ते जे आहे तत्त्वमाशी, तेच काय आहे? तू आहे. अशा प्रकारचं जर ज्ञान झालं, लक्ष्यार्थाने ब्रह्म आणि आत्म्याचं नित्य संचलेलं ऐक्य आहे असं जर ज्ञान झालं तर तो जीव काय होईल? मुक्त होईल. आणि नान्या तम एव विदित्वा अतिमृत्युमेती, तम एव त्यालाच विदित्वा जाणून अतिमृत्युमेती मृत्यू आत्येती, मृत्यूचं काय करतो? तो उल्लंघन करतो. म्हणजे दुसरा सांगा ना मार्ग काय? हे आहे पण हे श्रवणाधिकाचे फार कष्ट होतात, दुसरा काहीतरी मार्ग सांगा ना. ऐके नाही, श्रवण नको, मनन नको, निधिध्यास नको, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सांगा. काही करायला आम्ही तयार आहे, दुसरा मार्ग. पण तुम्हाला साक्षात पाहिजे का परंपरेने पाहिजे? परंपरेने पाहिजे असेल तर मार्ग सांगू. नाही पण आम्हाला असं साधन सांगा, याची देही याची डोळा. कोणतं साधन आहे? न अन्य हा पंथा विद्यते आहे नाही, दुसरा कोणताच मार्ग नाही. ज्ञानेन एके अमृतत्वम अनशो, ज्ञानानेच तुम्हाला ह्या अमृतत्वाची मोक्षाची प्राप्ती होईल असं शास्त्र वारंवार सांगतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की